दिल्लीतील एका इमारतीमध्ये व्यास कुटुंब राहत असे. आई अनिता आणि त्यांची मुलगी प्रिया. अगं प्रिया, तू तुझं टिफिन विसरलीस. राहू दे ना आई, मला आधीच उशीर झालाय. माझ्या मैत्रिणी माझी वाट पाहत असतील. मी कॅन्टीन मध्ये काहीतरी खाईन. अरे देवा, ही आजकालची मुलं म्हणजे ना. त्याच वेळी त्यांची शेजारीण बाहेर आली. अगदी खरं बोललात अनिता वहिनी, माझा मुलगा सुद्धा अगदी असाच वागतो. बघा ना, सकाळपासून उठून तिच्यासाठी टिफिन बनवला होता, पण न घेताच निघून गेली. मी समजू शकते वहिनी तुमच्या भावना, पण ही हल्लीची मुलं अशीच असतात. अनिता आणि सुशीला रोज आपापल्या बाल्कनीतून गप्पा मारत असत. कित्येक वर्ष सरली, पण त्यांचं रुटीन बदललं नाही. त्यांची घरं इतकी जवळ होती की त्यांना गप्पा मारण्यासाठी घराबाहेर पडावं सुद्धा लागत नव्हतं. पण एके रात्री त्या सोसायटीत एक चोर शिरला. त्याने पाहिलं की सगळ्या घरांमध्ये कुठे ना कुठे दिवा सुरूच आहे. मला वाटतं इथली माणसं अजून जागीच आहेत. मला उशिरा यायला हवं. पण त्याच वेळी त्याचं लक्ष अनिताच्या घरावर गेलं. या घरात कदाचित कोणीच नाहीये. याहून चांगली संधी मिळणार नाही. चोर पाईप वरून वर चढू लागला. वर पोहोचल्यावर एका तारेच्या सहाय्याने त्याने खिडकी उघडली. पण जेव्हा तो आत गेला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्याच्या समोर अनिता आणि प्रियाचे मृतदेह पडले होते. चोर घामाघूम झाला होता. त्याला समजत नव्हतं की आता काय करावं. तो पुन्हा पाईप वरून खाली उतरला आणि पळू लागला. त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तिथल्या अधिकाऱ्याला सगळी हकीकत सांगितली. असू शकतो चोरी करतानाच तूच त्या दोघींचा खून केला असेल आणि आता तूच उलट्या बोंबा मारतोयस. नाही सर, असं काही नाहीये. ते मृतदेह पाहून मी घाबरलो आणि सरळ इथे येऊन पोचलो. मी चोर आहे साहेब, कोणी नाही. याला ताब्यात घ्या हवलदार. चोराला कोठडीत डांबून इन्स्पेक्टर आणि हवालदार अनिताच्या घरी निघाले. पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर फॉरेन्सिक एक्सपर्टला भेटण्यासाठी गेले. सर, या दोघांच्या मृत्यूला 3 महिने झाले आहेत. काय? या दोघी 3 महिने आधी मरून पडल्यात आणि मृतदेहांना दुर्गंधी सुद्धा येत नाही? मला सुद्धा याचंच आश्चर्य वाटतंय सर. एव्हाना मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती. आणि मृत्यूचं कारण? चाकूचा वार. प्रियाला कुण्या दुसऱ्या व्यक्तीने चाकू मारला आहे, पण अनिताने स्वतःवर वार केला आहे. किंवा असंही होऊ शकतं की अनिताने प्रियाला मारल्यानंतर स्वतःला संपवलं असेल. होय, असंही घडलं असू शकेल. ठीक आहे सर. तिथून निघाल्यावर इन्स्पेक्टर सुशीलाच्या घरी जाऊन पोहोचले. साहेब, त्या दोघींना कोणी मारलं? याचाच तर शोध घ्यायचा आहे. मला एक सांगा, 3 महिन्यापासून तुमच्या शेजाऱ्यांचं दार बंद आहे. तुम्हाला संशय नाही आला? नाही साहेब, कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. सगळं ठीक होतं? अहो, कालच तर मी अनिताशी गप्पा मारल्या होत्या. काय? हे कसं शक्य आहे? त्या दोघींच्या मृत्यूला 3 महिने झाले आहेत. काय? कसं शक्य आहे? हवं तर तुम्ही कोणालाही विचारा. त्या दोघीही काल जिवंत होत्या. मी तर प्रियाला पाहिलं सुद्धा. हे ऐकून इन्स्पेक्टर संभ्रमात पडले. त्यांना हेच समजत नव्हतं की हे कसं शक्य आहे. इन्स्पेक्टरने इतरांकडे सुद्धा चौकशी केली, पण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की त्या मायलेकी कालपर्यंत जिवंत होत्या. काही दिवसानंतर इन्स्पेक्टर पोलीस स्टेशन मध्ये बसले होते तेव्हा सुशीला तिथे आली. सर, काहीतरी गडबड नक्कीये. का? काय झालं? त्या घराचे दिवे अजूनही रोज सुरू असतात. उदबत्तीचा सुवास देखील येत असतो. असं वाटतं की कुणीतरी आहे तिथे, पण कळत नाही कोण आहे. पण आम्ही तर ते घर सील केलं होतं. साहेब, तुम्ही स्वतःच येऊन बघा. ठीक आहे, आज रात्री मी बघून येतो. सुशीला तिथून निघून गेली, पण इन्स्पेक्टर मात्र संभ्रमात पडला होता. त्या रात्री इन्स्पेक्टर आणि हवालदाराने त्यांची जीप घरापासून थोडी लांब उभी केली. साहेब, सगळं तर ठीक दिसतंय. आपण पण घर सील केलं आहे. त्या घरात कोण कसं जाऊ शकेल? ही थोडी विचित्र केस आहे. मृत्यूला 3 महिने झाले आहेत
पण लोक तर म्हणतात की त्या तिघी जिवंत होत्या. काहीतरी काळबेर आहे संजय, आपल्याला शोधून काढायलाच हवं. ठीक आहे साहेब, तुम्ही आराम करा. हवं तर माझी नजर आहे त्यांच्यावर. या केसमुळे तर माझी झोप उडाली आहे. आराम कसा करणार मी? ठीक आहे साहेब, आपण दोघं फोनवर सापशिडी खेळूया. चांगली कल्पना आहे. आपण जागी सुद्धा राहू आणि थोडं मनोरंजन सुद्धा होईल. इन्स्पेक्टर आणि हवालदार त्यांच्या फोनवर सापशिडी खेळत होते तेव्हा अचानक अनिताच्या घरातील दिवे सुरू झाले. ते पाहिलं संजय? दिवे कसे सुरू झाले? दोघेही जीपच्या बाहेर येऊन उभे राहिले आणि त्याच वेळी अनिता तिच्या घराच्या बाल्कनीत आली. हे दृश्य पाहून इन्स्पेक्टर आणि हवालदार दोघेही चक्रावून गेले. हवालदार तिथेच बेशुद्ध पडला. संजय, संजय, उठ संजय. भूत, भूत साहेब, ते भूत आहे. इन्स्पेक्टरने हवालदारात जीपमध्ये बसवलं आणि स्वतः अनिताच्या घराकडे निघाले. त्यांनी दारावरचं कुलूप काढलं आणि घरात प्रवेश केला. आत गेल्यावर त्यांना जोरजोरात भांडणाचे आवाज येऊ लागले. मी सांगितलं ना प्रिया, तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाहीये. आई, मी त्याच्यावर प्रेम करते, लग्न सुद्धा त्याच्यासोबतच करेन. यासाठीच तुला लहानाची मोठी केली असे पांग फेडणारेस? ते मला नाही माहित. त्या मुलाची 3 लग्न झालीत आणि 3 घटस्फोट. त्याला समजून घेणारी कोणी भेटली नाही म्हणून असं झालं. पण आई, आम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत. तुझ्या सोबत देखील तेच करेल जे त्याने त्याच्या पहिल्या 3 बायकांसोबत केलं होतं. आई, तू त्याला नीट ओळखत सुद्धा नाहीस आणि आता तर माझ्या पोटात त्याचं बाळ वाढतंय. अरे देवा, हे काय करून बसलीस तू? आता लोकांना कसं तोंड दाखवायचं आपण? लोक तर मला दोष देतील की बिन बापाच्या मुलीला मी चांगले संस्कार देखील देऊ शकले नाही. आई, तुला समाजाची पडली आहे आणि माझी काळजी नाही वाटत? मला तुझीच काळजी आहे पोरी, आणि तुला देखील याच समाजात राहायचंय आणि म्हणूनच उद्याच अबॉर्शन करून घेऊया. मी अबॉर्शन करणार नाही. ते तर तुला करावंच लागेल. मुळीच करणार नाही. प्रिया, तुला करावंच लागेल, नाहीतर काय, माझा खून करशील? हो. माझ्या गुणाची पोरती. त्यानंतर अनिताने स्वतःवर देखील वार करून घेतले. हे सगळं दृश्य इन्स्पेक्टरने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग इन्स्पेक्टर देखील बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इन्स्पेक्टर शुद्धीवर आले तेव्हा त्यांना नक्की काय घडलं हे उमगतच नव्हतं. खून नेमका कसा आणि का झाला ते त्यांना माहित होतं, पण फाईलमध्ये नोंद कशी करावी की अनिता आणि प्रियाच्या भूताने त्यांना ते सांगितलं? आजही त्या घरातून अनिता आणि प्रियाच्या भांडणाचे आवाज येतात. भीतीमुळे शेजारी रात्रीचे आपल्या घराबाहेर सुद्धा पडत नाहीत. अख्ख्या शहरात ते घर आता शापित घर म्हणून ओळखलं जातं.